अपात्र आमदारांच्या सुनावणीचा तिसरा दिवस संपलेला आहे. आता इथून पुढे सलग सुनावणी सुरू राहणार आहे. दोन्ही गटाचे जे वकील आहेत ते अनेक प्रश्न विचारून जे साक्ष द्यायला येतात त्यांच्याकडून माहिती काढून घेतात आणि हीच माहिती एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल यांना विजयापर्यंत पोहोचू शकते. आता नेमकं सुनावणीमध्ये काय होतं आहे, काय प्रश्न उत्तरे होत आहेत, सुनावणी कशा प्रकारे सुरू आहे आणि कुणाच्या हाताला काय लागलं याविषयी मी बोलणार आहे. माझ्यासोबत महाराष्ट्रातील नामवंत पत्रकार आहेत आणि त्यांना या सगळ्या सुनावणीमध्ये काय दिसतं, कोणाची बॉडी लँग्वेज कशी आहे, कोण कोंडीत सापडलं आहे, कोणाच्या बाजूनी निकाल जाताना पाहायला मिळतं. 3 दिवसात वेळ लागणार आहे, पण आत्ताची काय परिस्थिती आहे हे जाणून घेणार आहे. माझ्यासोबत पांडुरंग आहे. पांडुरंग, 3 दिवस झाले, कोणाचं पडलं भारी? नाही, परडं भारी वगैरे आजच सांगणं तसं अवघड आहे. पण या केसचा संदर्भ घेताना आपल्याला थोडं मागे जावं लागेल की सुप्रीम कोर्टाने काय सांगितलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने सुनील प्रभू हे शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे किंवा मूळ शिवसेनेचे प्रतोद असल्याचं त्यांनी त्यावेळेस निकाल दिलेला आहे. आता शिंदे गटाचा प्रयत्न असा आहे की त्या प्रतोदने दिलेले जे कागद आहेत, पुढचे जे डॉक्युमेंटेशन आहे ते कसं बनावट आहे त्यासाठी त्यांची गेले 3 दिवस साक्ष सुरू होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी काढलेला व्हीप कसा बनावट आहे किंवा अनेक गोष्टी सगळ्या बनावट आहेत किंवा त्याच्यावर काही तांत्रिक मुद्द्यावर त्या कशा बनावट आहेत असं दाखवण्याचा जो काय प्रयत्न आहे हा तांत्रिक मुद्द्यावरच इथून पुढं शिंदेगट खेळणार आहे. आणि तांत्रिक मुद्द्यावरच हे कसं चुकीच्या पद्धतीने आलेलं आहे म्हणजे मूळ शिवसेनेकडून किंवा उद्धव ठाकरे गटाकडून अशा पद्धतीने ते करूनच ती केस त्यांना पुढे न्यायची आहे. प्रवीण, 2 गोष्टी आहेत की जेठमलानी जे वकील आहेत ते अनेक प्रश्न म्हणजे तुम्ही जो बीप काढला तो कधी काढला, किती तारखेला काढला, त्यामध्ये तारखांची तफावत पण आहे. याच्यातून काय स्पष्ट होतं, म्हणजे काय पुढे दिसतं? एक सरळ बाब आहे की आत्ता मस्केने सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने या संदर्भात एकदम क्लिअर निर्णय दिलेला आहे की शिवसेनेचा व्हीप कोण बजावू शकतो. हा सुनील प्रभूंनी जर व्हीप बजावला असेल तर व्हीप मला मिळाला नाही, तो पोस्टाने पाठवला, तो कुरिअरनी पाठवला, तो कशाने पाठवला, इररिलेव्हंट प्रश्न आहेत. कारण जेव्हा 40 आमदारांच्या संदर्भात असा प्रश्न येतो आणि जगभर त्याची चर्चा होते, महाराष्ट्रात चर्चा होते, देशात चर्चा होत असताना तो व्हीप मला मिळाला नाही अशा पद्धतीनं प्रश्न करणं आणि जे महेश जेठमलानी जे काही प्रश्न केले सुनील प्रभूंना म्हणजे जे ज्याला बेसलेस म्हणता येईल की हा मला मिळालाच नाही, तो व्हीप मला मिळालाच नाही. हा व्हीप प्रमुख आहे आणि प्रमुखाने पाठवलेला व्हीप हा संयुक्तरित्या पाठवला जातो. एक नोटिफिकेशन त्यांचं असतं, पक्षाचं असतं आणि ते त्यांना मिळाल्यानंतर तो व्हीप त्यांनी पाळला जाणं हे अपेक्षित असतं. तो व्हीप मिळाला नाही मिळाला हे तपासणंसुद्धा वकिलांची जबाबदारी नाही, वकिलांची जबाबदारी आहेच. पण ज्या पद्धतीने सध्या निरेटिव्ह सुरू आहे म्हणजे अध्यक्षांच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय असेल किंवा त्याच्याविषयी जे स्ट्रिक्चर पास केले ते असेल किंवा शिंदे सरकारच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने जे काही शेरेबाजी केली हे सगळं जर पाहिल्यानंतर एक बॅकफूटवर हे सरकार गेलं होतं, अध्यक्ष बॅकफूटवर गेले होते. अध्यक्षांचं काय होईल अशी चर्चा महाराष्ट्रभर होती. या सगळ्या परिस्थितीमध्ये शिवसेनेला कशी अडचणीत आणायची ही पद्धतशीर केलेली व्यूहरचना म्हणजे महेश जेठमलानींचे प्रश्न होते आणि ते प्रश्न जे आहेत या प्रश्नाच्या माध्यमातून आत्ता सरकार स्वतःला वाचवू पाहतोय, अध्यक्ष स्वतःला वाचू पाहतात. आता ते दाखवायचं नाही पण मग कसं कोणाकडे द्यायचं ते महेश जेठमलानींच्या खांद्यावर बंदूक सोडून त्यांनी ते झाडलेली आहे आणि तो म्हणजे शिवसेनेला अडचणीत आणण्याचा हा भाग आहे अशीच चर्चा आहे. पण ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने जे काही शेड्यूल 10च्या संदर्भात जी भूमिका स्पष्ट केलेली आहे त्या भूमिकेशी विसंगत असे प्रश्न महेश जेठमलानींकडून विचारले जातात आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की शिवसेना अडचणीत आले. पण मला असं वाटतं की त्याच्यातून काही खरं म्हणजे खरे जज जे असतील तर ते त्यांनी खरं म्हणजे जेठमलानी ते तिथेच थांबवायला पाहिजे होतं. जे सुप्रीम कोर्टाने सांगितलं ते परत तुम्ही प्रश्न कसे काय विचारू शकता हे सांगून महेश जेठमलानी त्यांनी थांबवायला पाहिजे होतं, पण ते होत नाही. एक प्रश्न रेडी असा आहे की उलट तपासणीमध्ये अनेक प्रश्न येऊ शकतात. ठाकरे गटाच्या आमदारांचं म्हणणं आहे की म्हणजे वकिलांचंच म्हणणं आहे की इनरिलेव्हंट प्रश्न विचारले जातात, असं वाटतं तुम्हाला? हो, बिलकुल. हे एक वेळ काढू प्रयत्न दिसून येत आहे आपल्याला की कसंही करून आपल्याला हे विषयाला फायनॅलिटीपर्यंत त्याच्या लास्ट व्हॅल्यूपर्यंत न पोचायला द्यायचं हे एक प्रयत्न सगळ्यांना दिसून येत आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाने सुद्धा आपल्याला
31 डिसेंबरपर्यंतचा वेळ दिलेला आहे की स्पीकरना ह्या विषयावरती, म्हणजे हे ॲपेक्स कोर्टला सुद्धा हे समजून आलेलं आहे. तर हे वेळ काढूपणा जे आहे व्हीप बजावला की नाही बजावला हे तपासणं चुकीचं आहे. ह्याच्यामध्ये चुकी काहीच नाही ना. परंतु जेव्हा आपली एक स्ट्रॅटेजी असते की एक राजकारणाच्या संदर्भात तुम्हाला जर मी एक्सप्लेन करू शकेल तर राजकारणाचे फक्त 3 धोरण असतात. पहिलं धोरण सत्तामध्ये येणं, दुसरं धोरण ते 5 वर्षासाठी टिकवून ठेवणं, आणि तिसरं महत्त्वाचं धोरण परत निवडून येणं. तर राजकारणात हे 3च सूत्र असतात. बाकी सगळं जे केलं जातं ते त्या अनुषंगाने असते. तर म्हणून सध्या हे विषय जर फायनॅलिटीला आला तर इलेक्शन विधानसभाची महाराष्ट्राची जी आहे ते 2024 नोव्हेंबरला आहे. तर तेव्हापर्यंत कसं विषयाला आपल्याला लांबीवरती ठेवता येईल ते रुलिंग डिस्पेन्शनला सूट करतात. एक किशोर, एक प्रश्न असा आहे की आता ही उलट तपासणी होते, म्हणजे व्हीप खरा काढला का, तो किती वाजता काढला, कुणी काढला, कुणी पोहोचवला, कुणाला मिळाला आणि कुणाला नाही मिळाला, हे हे सगळं जर पुढे आलं की हा व्हीपच चुकीचा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न शिंदे गटाची शिवसेनामध्ये महेश जेठमलानी करतात. याच्यामध्ये उद्धव ठाकरे गटाची कोंडी झाल्यासारखं वाटतं. नाही, असं काही म्हणता येणार नाही, कारण व्हीप काढला किंवा नाही काढला ह्या तांत्रिक बाबी आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शिंदे गटाच्या आमदारांनी जी कृती केलेली आहे, म्हणजे त्यांनी 2 कृती केल्या की त्यांनी जे नवीन सरकार आलं त्याच्या विश्वासाच्या ठरावामध्ये मतदान केलं आणि ते त्यांनी भाजपच्या बाजूने केलं. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांची जी निवड झाली त्यावेळेला मतदान केलं, राजन साळवींना मतदान करायचं होतं. शिवसेनेचा उमेदवार राजन साळवी असताना त्यांनी नार्वेकरांना मतदान केलं. त्यामुळे त्यांची कृती जी आहे ती फ्लोअरवरच्या रेकॉर्डवरती आहे. त्यामुळे व्हीप कोणता दिला किंवा नाही दिला ते ज्या पक्षाचे होते त्या पक्षाच्या सोबत त्यांनी जर राहण्याची त्यांची इच्छा होती तर त्यांनी त्यांच्या कृतीतून दिसून आलं असतं. प्रत्यक्षात त्यांनी जी कृती केली ती पक्षविरोधी केलेली आहे. त्यामुळे त्यांनी कितीही आटापिटा जरी केला की हे पक्षविरोधी, आम्हाला व्हीप आदेश मिळाले नाहीत, पक्षाचे आदेश मिळाले नाहीत, तर त्यांनी जी ॲक्ट केलेली आहे ती ॲक्ट सभागृहाच्या रेकॉर्डवरती आहे. आणि मला वाटतं त्यांनी व्हीप कोणाला दिला, तो कधी मिळाला, ह्यापेक्षा सभागृहाच्या रेकॉर्डवर अध्यक्षांच्या ताब्यात जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमध्ये त्यांनी काय कृती केलेली आहे, पक्षाच्या विरोधी केलेली आहे की पक्षाच्या बाजूने केलेली आहे, हे मला वाटतं त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. आणि कायदेशीर किंवा सुप्रीम कोर्टासमोर जे मुद्दे गेले त्यात हा महत्त्वाचा मुद्दा होता की शिवसेनेच्या शिंदेगडाच्या लोकांनी मतदान पक्षाच्या बाजूने केलं की विरोधात केलं. तर हे क्लिअर कट दिसते. त्यानंतर हे सरकार अस्तित्वात आलं, त्यानंतर सरकारचा विश्वासदर्शक ठराव पास झाला, त्यानंतर नार्वेकर अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. त्यामुळे शिवसेनेच्या 40 लोकांनी जर मतदानच केलं नसतं, पक्षाच्या विरोधात ते गेलेच नसते, तर ह्या घटनाच घडल्या नसत्या. त्यामुळे आता जे काही तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करायचा प्रयत्न आला, मला वाटतं हा चुकीचा प्रयत्न आहे आणि विनाकारण, म्हणजे सर यांनी सांगितलं, वेळ काढण्याचाच हा प्रकार म्हणावा लागेल. पण एक महत्त्वाचं पांडुरंग की हे नवीन सरकार आल्यानंतर जसं यांनी म्हटलं की रेकॉर्डवर काय आहे, कोर्ट हे रेकॉर्ड बघतं, ते कुणी सांगितलं आणि कुणी नाही सांगितलं याच्यावर बघत नाही. शिंदे गटाकडे असं काय रेकॉर्ड आहे की त्यांचीच खरी शिवसेना आहे आणि त्यांचाच व्हीप बरोबर होता, असं वाटतं तुम्हाला? नाही, असं काही रेकॉर्ड नसल्यामुळेच तर हा प्रयत्न चालू आहे. आता जर का आपण हिअरिंगचे प्रश्न बघितले, ज्या पद्धतीने वकील प्रश्न विचारत होते, जनरली ही केस म्हणजे फौजदारी खटला नाही आहे. असे प्रश्न फौजदारी खटल्यामध्ये विचारले जातात कारण आरोपीला संशयाचा फायदा देण्यासाठीचे हे प्रश्न असतात. आणि ते फक्त फौजदारी खटल्यामध्ये होतं, दिवाणी खटल्यामध्ये कधी होत नाही. संशयाचा फायदा दिला जात नाही. संशयाचा फायदा हा फौजदारी खटल्यात दिला जातो की एखाद्या माणसावर खुनाचा आरोप आहे तर त्याने अमुक रंगाचे कपडे घातले होते का, नव्हते घातले का, मग साक्षीदार त्याच्यात चुकला जर कुठे, तर तो आरोपीला संशयाचा फायदा दिला जातो. नेमकं ह्या खटल्यामध्ये ते केलं जाते. पण याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे का संशयाचा फायदा द्यायची, की समजा व्हीपची तारीख चुकली आहे, आजची तारीख आहे, उद्याची तारीख आहे, जावं क्रमांक चुकीचा आहे, हा तांत्रिक मुद्दा झाल्यानंतर आता नंतरचा तांत्रिक मुद्दा असा काढला की एकनाथ शिंदेंना मुख्य पक्षनेतेपदावरून, गटनेतेपदावरून हटवण्याचा जो काय ठराव झाला उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली, जी मीटिंग झाली 21 जूनला, तर त्या मीटिंगमध्ये तो ठरावच बनावट आहे. पुन्हा हा दुसरा तांत्रिक मुद्दा. म्हणजे अशा पद्धतीने साक्षीदारांना किंवा सुनील प्रभू पक्षाचे प्रतोद जे आहेत त्यांची साक्ष घेऊन त्यांना गोंधळात टाकून अशा पद्धतीने कुठंतरी गोंधळवून ठेवायचं आणि तांत्रिक मुद्द्यावर काही स्कोअर करायचा आहे का, राजकीय स्कोअर करायचा आहे का, असा हा प्रयत्न आहे. पण तो कितपत टिकेल याच्याबद्दल साशंकता आहे. एक महत्त्वाचा मुद्दा आहे प्रवीण की 21ला हे सगळं घडलं, म्हणजे 21 तारीख आहे, 22ही म्हणजे एकाच जे आदेश निघाले याचे व्हीपचे, त्याच्यामध्ये 21 तारीखसुद्धा आहे आणि 22 तारीखसुद्धा आहे. ही जी बाब आहे ही या सगळ्या खटल्याला बदलू शकते. नाही, एक गोष्ट म्हणजे एकदम क्लिअर आहे की व्हीप जो बजावला गेला त्याच्या संदर्भात वेगवेगळे प्रश्न जे निर्माण केले गेले
पण त्याच्या आधी किशोरने जे सांगितलं की विश्वासदर्शक ठराव आणि अध्यक्ष निवड यावेळेला मी कुठला आहे किंवा मला तो व्हीपच मिळाला नाही या संदर्भातली तक्रार या सगळ्या आमदारांनी अध्यक्षांकडे किंवा संबंधित त्या प्रशासनाला करायला पाहिजे होती. म्हणजे तक्रार करायला पाहिजे होती. त्यांनी ती केली नाही. न करता ते आत्ता सांगतायत की ते आता मला मिळालं नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टाने या संदर्भात एक क्लिअर गायडन्स देऊन ठेवलं आहे की व्हीप हे आहेत आणि त्यांनी दिलेली सूचना ही अगदी म्हणजे निर्णयाप्रत असेल असं स्पष्ट म्हटल्यानंतरही आता विचारतात की व्हीप केव्हा बजावला. म्हणजे ते व्हीप जर बजावला किंवा तुम्हाला मिळालं नसेल किंवा चुकीच्या पद्धतीने असेल की मी त्यातली नाही असं सांगण्याचं जर असेल तर ते तुम्ही पहिल्यांदा अध्यक्षाला किंवा त्या फ्लोअरवर सांगायला पाहिजे होतं. अध्यक्षांच्या निवडीच्या वेळेला उपाध्यक्ष होते त्यांना सांगायला पाहिजे होतं. त्यांच्याकडे तुम्ही या संदर्भात कुठलीही तक्रार केली नाही, काही स्पष्टीकरण न देता आता जर वकील जर विचारत असतील तर मला असं वाटतं की हे किती सगळं सुरू आहे. नाही हे खूप महत्त्वाचं आहे कारण बघा एक सिम्पल गोष्ट आपल्याला जे कळायचं असतं की राजकारण एक कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट आहे. आयुष्यामध्ये आपण जगण्यामध्ये एकदम सोपंपणे पण जगू शकतो आणि कॉम्प्लिकेट पण बनवू शकतो. आपल्यावरती ते अवलंबून आहे. पण राजकारण असतंच कॉम्प्लिकेटेड. आपण राजकारण नाही, हे कोर्ट आहे, हे ट्रिब्युनल आहे. त्यामुळे ते राजकारण असेल किंवा भावना असेल किंवा याला काही महत्त्व नाही आहे. महेश जेठमलानी कागदाने एक उद्धव ठाकरेंची शिवसेना कशी चुकली हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. तर आत्ता यांनी जो मुद्दा केला तो किती महत्त्वाचं उशिराने सांगितलं की आम्हाला व्हीप मिळाला. बरोबर आहे. महत्त्वाचं ह्यासाठी आहे की पहिली गोष्ट हे घडली होती की महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये स्पीकर नव्हते. जे 1 वर्ष अगोदर स्पीकरचं पोस्ट सोडून गेले होते काँग्रेसचे नाना पटोले, ते 1 वर्षपर्यंत ते भरलं गेलं नाही. म्हणून जेव्हा MVA सरकार होती तेव्हा नरहरी झिरवलजी डेप्युटी स्पीकर होते. तर विषय तिकडून सुरू झाला हे पूर्ण कॉन्ट्रोवर्सीला की आता हे निर्णय घेतील. इतक्यात हे नवीन सत्ता आली, त्यांनी स्पीकरला अपॉइंट केलं मिस्टर नार्वेकरना. तर ह्यामुळे तेच कॉम्प्लेक्स जे मी सांगतो आहे की आता स्पीकर नसताना हे निर्णय घेणार कोण. त्यानंतर नवीन स्पीकर आले तर ते त्यांच्या वर्चस्व आहे की अगोदरचे डेप्युटी स्पीकरचं. तर ह्यामुळे ते कॉम्प्लिकेटेड प्रोसेस सुरू झाला असं. आणि त्याचा लाभ घेऊन कोणतेही लॉयरकडे तुम्ही गेलात कोणतेही विषय घेऊन तर त्यांना माहीत असतं की कोर्टामध्ये आपल्याला हे पुढच्या 2-2.5 वर्ष कसं लांबवता येणार. आणि हे राजकीय एक सूत्र घेऊन चाललं गेलं होतं जेव्हा पासून हे सरकार आली. जेव्हा सुप्रीम कोर्टने आता म्हटलेलं की नाही 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे, तर म्हणून तेव्हापर्यंत काय करता येईल की त्यानंतरसुद्धा आपल्याला थोडं आणखीन लांबीवरती हे विषयाला नेता येईल सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा. आणि तितक्यात आता 31 डिसेंबरपर्यंत निर्णय दिला पाहिजे ना, म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निर्णय तर द्यायलाच पाहिजे. सुप्रीम कोर्टने असा अंदाज दिलेलाच आहे की तुम्हाला रिजनेबल टाईम म्हणजे 31 डिसेंबर. अगोदर त्यांनी टाईम फ्रेम दिलं नव्हतं. तरीसुद्धा हे जेव्हा बोलतील आता फॉर एक्झाम्पल आपण हे बघतो की इंडिव्हिज्युअली लोकांचे क्वेश्चनिंग केलं जात आहे. जेव्हा एक मुद्दा होता की 16 MLA आहेत ह्यांच्यावरती सगळ्यांवरती एकच हे होतं. तुम्ही प्रत्येकांकडून जर जाब विचार करत राहणार आहात म्हणजे ते परत मी जेव्हा म्हटल्याप्रमाणे वेळ काढूपणा आहे की नाही की तुम्हाला एकच विषय ठरवायचा आहे की हे 16 लोकांवरती जे कारवाई डिस्क्वालिफिकेशनचं प्रोसेस आहे ते बरोबर आहे की नाही. तर त्याच्यामध्ये तुम्ही एक करून 16 प्रश्न विचारणार. बाकीचे जे याच्यामध्ये वेळ जाईल. याच्यामध्ये वेळ झाला. किशोर, एक महत्त्वाचं आहे, नरहरी झिरवल हे उपाध्यक्ष असताना त्यांनी बजावलेली अपात्रतेची नोटीस हे किती महत्त्वाचं? नाही, अगदी महत्त्वाचं आहे. मुळामध्ये आता हे व्हीपवरून जे काही प्रश्न उत्तरं सुरू आहेत तर मुळात सुरुवात जी झाली सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा शिंदे गटाचे लोक गेले तर नरहरी झिरवळ यांनी आम्हाला दिलेला जो वेळ आहे तो अपुरा वेळ आहे आणि एवढ्या कमी वेळामध्ये आम्हाला उत्तर देता येणार नाही, तो वेळ वाढवून मिळावा अशी त्यांची मागणी होती. तर त्यांना जर तक्रार करायची होती व्हीपच्या संदर्भात आम्हाला व्हीपच मिळालं नाही अशी तक्रार त्यांनी सुप्रीम कोर्टाकडे केली नव्हती. मुळात जेव्हा खटला सुरू झाला तर सुप्रीम कोर्टामध्ये सुरुवातीला जेव्हा शिंदे गटाचे लोक गेले तर ते नरहरी झिरवळ यांच्या विरोधात गेले की त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आम्ही दिलेला आहे किंवा त्यांनी आम्हाला वेळच दिलेला नाही आणि तो आम्हाला वेळ वाढवून मिळाला 14 दिवसाचा वेळ मिळावा अशी मुळात सुरुवात झालेली आहे. त्यांना जर व्हीप मिळालाच नव्हता तर त्यांनी त्यावेळी का नाही सर्वोच्च न्यायालयातसुद्धा हे लक्षात द्यायला पाहिजे होतं. आणि झिरवळ यांच्याकडे जी सुनावणी झाली त्यावेळेला नंतर मग हा जो नबाब रेबियाचा जो विषय आला नंतर की अविश्वास ज्याच्या विरुद्ध हे झालेला आहे तो झाला आहे किंवा नाही झाला आहे असा एक प्रयत्न तिथे करण्यात आला. तसंच मला वाटतं हा व्हीपचा सुद्धा दुसरा तसाच एक म्हणजे कायदेशीर पळवाट काढण्याचाच प्रकार म्हणावा लागेल. एक शेवटचा प्रश्न, आता या सगळ्या घडामोडींमुळे टेन्शन कुठल्या गटाला आहे, म्हणजे शिंदे गटाला आहे की उद्धव ठाकरे गटाला? नाही, राजकारणात कसं असं की
कोणाची राजकारणात निकालाचं टेन्शन. नाही, निकालाच्या बाबतीत आहे, आजच आपल्याला कोणाला सांगता येणार ना. दोन्ही गट आजही टेन्शनमध्येच आहेत की कोणाच्या बाजूने लागेल. कारण विधानसभेच्या अध्यक्षांनी जो काय निकाल दिला तो समजा उद्या शिंदे गटाच्या बाजूने देऊ देत किंवा उद्धव ठाकरेंच्या बाजूने देऊ देत, तर त्यांना पुन्हा त्याला चॅलेंज करण्याचे अधिकार कोर्टात त्यांना चॅलेंज करू शकतात. म्हणजे सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, ज्या काही स्टेप्स आहेत त्या पद्धतीने ते पुन्हा त्याला चॅलेंज करू शकतात. त्यामुळे टेन्शन दोन्ही गटांना आहे आज. किशोर, कोणाला टेन्शन कोणाला? टेन्शन दोन्ही गटाला सांगितलं ह्याने, पण मला असं वाटतं की टेन्शन जास्त शिंदे गटाला आहे. हां, जे सत्तामध्ये असतं त्यांनाच हे भीती असते की आपलं पूर्ण कार्यकाल आपण करू शकणार आहात की नाही. तर त्या अनुषंगाने जे सत्ताधारी आहेत त्यांनाच हे टेन्शन असतं. म्हणून आपण ऐकलं असेल आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बोलले होते की जर त्यांना डिस्क्वालिफाय झाला तरीसुद्धा आम्ही त्यांना MLC बनवून मुख्यमंत्री म्हणूनच पुढे नेणार. प्रवीण. ऑफिस ज्युडिशियल जे अधिकारी ज्यांच्याकडे आहेत त्या अध्यक्षांच्या संदर्भात शिवसेनेच्या संदर्भात त्यांच्याकडे असलेलं प्रेम, सत्तेच्या बाबतीत शिवसेनेच्या वर झालेल्या कारवाया आणि ह्या सगळ्या सत्तेमध्ये शिवसेनेची गोची करणं, त्यांना कोंडीत पकडण्याचे आत्तापर्यंत झालेले प्रयत्न लक्षात घेता पीठासीन अधिकारी जो आता जज म्हणून आहे तो शिवसेनेला न्याय दिला असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या निकाल येण्याच्या आधी असं आपण कसं म्हणू? नाही, मी आता ह्यापूर्वी पार्श्वभूमी सांगितली की शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी याच पीठासीन अधिकाऱ्यांनी जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने शिवसेनेला अडचणी आणण्याचा प्रयत्न केला, सत्तेने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. आता ते परत जज आहेत याच प्रकरणामध्ये. आता या जजकडून फारशी अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. ते निर्णय शिवसेनेच्या विरोधात देतील आणि विरोध दिल्यानंतर हे प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टात जाईल आणि आता आमच्या सहकाऱ्यांनी जे सांगितलं याच्यात लेंदी प्रोसेस करण्याचं जे काही कारण आहे त्याचीही सुरुवात आहे. खूप खूप धन्यवाद. पत्रकारांच्या नजरेतून सुनावणी कशी सुरू आहे याचा वेध घेण्याचा मी प्रयत्न केला. कुठले कंगोरे आहेत की या सुनावणीला दोन्ही गटांना टेन्शन वाढवू शकतात किंवा कुठले असे मुद्दे आहेत की दोन्ही गटाला अडचणीत आणू शकतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मी इथे थांबतो. आपण पाहत राहा न्यूज स्टेट महाराष्ट्र.